भावांनो, दादा आमच्या आईचं पोल्ट्री फार्मवर जावं म्हटलं म्हणून आता आलो दादाच्या पोल्ट्री फार्मवर आतमध्ये आलो भावांनो. हे बघा भावांनो, दादानी चुना मारून एकदम ओके केले भावांनो. हा संध्याकाळी पक्षी यायचा म्हणून भावांनो. कसा गळत चुना मारला बघा भावांनो. ऑलरेडी पोती पण आलेत भावांनो आणि ही भांडी पण बघू शकता भावांनो. एकदम धुवून चकाचक केलेत भावांनो. आणि चुना मारण्यामागचं कारण भावांनो, जंतू होत नाहीत भावांनो. जंतू पाक मरतात त्यासाठी चुना मारला जातो भावांनो. आणि हे बघा कसे ही केले बघा, कागद बीत हातारा भावांनो, बुस्सा हातारा भावांनो. आणि हे बघा बघू शकता 200 बल लावलेत ते एवढे मोठे, जेणेकरून पक्ष्यांना उष्णता मिळावी भावांनो. आणि थोड्या वेळात भावांनो आमचे दादा पक्षासाठी पाणी पण ठेवणार आहेत. तर आपण मागाशी बघितलं ती पाण्याची भांडी देऊन ठेवली आहेत. आता आपण आपल्या दादांना विचारूया पक्षी किती वाजता येणार आहे नेमका आणि पक्षी आल्यानंतरची प्रोसेस. चला तर जाणून घेऊ आमच्या दादाकडून. पक्षी यायच्या अगोदरची तुमची पूर्ण तयारी कशी करतात ते सांगता का थोडक्यात? हो सांगतो. बोला की. पक्ष्याच्या आधी आपण शेड क्लीन करून घेतलेला असतंय. शेड क्लीन करून परत आपण चुना मारतो. चुना मारून झाल्यानंतर आपण परत हे बर्निंग फिमिकेशन करून घेतो. फिमिकेशन करून घेतल्यानंतर आपल्याला एक कंपनी डेट देते. त्या डेटला आपल्याला पक्षी येतात. म्हणजे आज माझी पक्षी येण्याची तारीख आहे. आज आहे का? आज आहे. तर मी ही सगळी तयारी केली आहे. तुम्ही आता व्हिडिओ मध्ये दावलंच आहे. करून लाईटीचं कोरिडोर सोडून हे पाण्यासाठी भांडी असतात खाली बारकी, त्याच्यावर बारकी पहिल्याची पाण्याची भांडी असतात. ओके. अशी तयारी करून घ्यावी लागते. आणि पक्ष्याच्या आधी एक अर्धा तास आधी शेडला पाणी ठेवून घ्यावं लागतं. आणि हे असं पूर्ण सिलिंग पॅक करून घ्यावं लागतं. हे सिलिंग म्हणतात ह्याला बाबा? रात्रीचं पूर्ण पॅक करून घ्यावं लागतं. त्यात रात्रीचं थंडीमुळे पक्षी आकडून बसू नये म्हणून ही सगळी सोय करून घेतलेली असते. आता उन्हाळ्यात असल्यामुळे एवढं काय प्रॉब्लेम येत नाही, पण थंडीत त्याची खूप लय गरज असते. आता एवढा काय प्रॉब्लेम येऊ शकत नाही उन्हाळ्यामुळे. एवढी तयारी केली असते. तर भावानं तुम्ही ऐकलंच दादा काय बोलायचे. हे बघा भावानं बेल लावला आहे, खाली भावानं पेपर हातर आहे भावानो, बिस्सा हातरून ओके मध्ये आहे भावांनो. भावानं हे बघा खाद्याचं भांडा भावांनो आणि ह्या त्यावर पाण्याचं भांडे होते भावांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. तुमची काय शंका असेल ते पण विचारा आणि जाता आपल्याला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.